श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र, अर्थात 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपण आरोग्याच्या प्रति सजग झालो आहोत आणि प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकडे आपला सगळ्यांचा कल वाढलेला आहे आणि त्या दृष्टीनं आरोग्यदायी जे अन्न असेल ते अन्न सेवन आपण सगळीकडे करत आहोत. आणि त्या दृष्टीनं आपल्या भारत सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, या दोन्ही शासनाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 आपण नुकतंच साजरं केलेलं आहे. या दृष्टीनं आपलं आंतरराष्ट्रीय तृणधान्याचं महत्त्व अधोरेखित होतंय आणि आपल्या प्रत्येकांची जी फूड हॅबिट्स आहे, अन्नधान्य खाण्याची जी सवय आहे, त्याच्याकडे कुठेतरी कल होताना दिसतोय. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपण आपला विषय घेतलेला आहे आरोग्यदायी उन्हाळी नाचणी लागवड. आणि या नाचणी लागवडीची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. एक अतिशय प्रतिष्ठित असे कृषीभूषण श्री सर्जेराव आप्पासाहेब पाटील हे प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण उन्हाळी नाचणी लागवड याविषयीची यशोगाथा ऐकून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये आज आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे. पाटील साहेब, आपलं या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. खऱ्या अर्थानं श्रोते हो, कृषीभूषण सर्जेराव आप्पासाहेब पाटील हे मुक्काम पोस्ट किसरूळ, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपली प्रगतशील शेती केलेली आहे. नुसती शेतीच नाही केली तर त्या शेतीपासून उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या त्यांची नाचणी आहे, त्या नाचणीपासून त्यांनी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केलेला आहे आणि स्वतःचा व्यवसाय सुद्धा अतिशय छान पद्धतीने त्याने विकसित केलेला आहे. एवढंच नाही तर जे जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण, या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या गावामध्ये कृषी प्रदर्शन त्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना याच्या संदर्भात आहे हे ज्ञान त्यांनी इतरांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदेचे सन्माननीय सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा शेतकरी शास्त्रज्ञ मंच कोल्हापूर या ठिकाणी आहे, त्याचे ते सक्रिय सदस्य आहेत आणि ते अतिशय छान पद्धतीची नाचणी लागवड करतायत. पाटील साहेब, आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला आपल्याला निश्चित विचारायला आवडेल की सर्वत्र जर बघितलं तर रेशन दुकान असेल, सर्वत्र असेल तर आपण गहू, ज्वारी, बाजरी ह्याच्याकडे आपण खाताना दिसतो. गव्हाचा कल जास्त वाढत असतो. पण शासनानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा दखल घ्यावी अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय तृणधान्याला अतिशय महत्त्व आलेलं आहे, पौष्टिक भरडधान्यांना महत्त्व आलेलं आहे. आणि यावर्षीपासून तर आपण श्री अन्न निरंतर, शाश्वत श्री अन्न निरंतर हे आपण महाराष्ट्र शासनानं उपक्रम हाती घेतलेला आहे. या दृष्टीनं नाचणीचं आहारातलं महत्त्व काय आहे, नेमकं काय सांगता येईल? सर्वप्रथम सर्व फुले कृषी वाहिनी या फुले कृषी वाहिनीच्या सर्व श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार. तर नाचणीचे आहारामधील महत्त्व खूप महान आहे. तर आहारामधलं महत्त्व जर सांगायला गेलं तर पूर्वीच्या लोकांची जी बॉडी तब्येत जी होते ते आताच्या तरुण पिढीची नाही. पूर्वीची लोक नाचणी, वरी, राळा, राजगिरा अशा प्रकारचे मिलेट आहारामध्ये खात होते. आणि अलीकडलं जर बघितलं तर अलीकडला जमाना जो आहे तो फास्ट फूडचा आहे. सर्वसाधारण एक जुन्या लोकातील आणि नवीन मुलातील फरक बघितला एक 20-25 वर्षाचा, तर आजाराचं प्रमाण सुद्धा नवीन पिढीमध्ये खूप जास्त आहे. तर या अनुषंगानं आपल्या भारत देशभर संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 हे साजरं झालं. ह्या अनुषंगाने आपल्या भारत देशानं सुद्धा त्याच्यात अग्रेसर सहभाग घेऊन त्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये मिलेटचे जे वाण आहेत, जुने वाण, ते शोधून काढून त्याच्यावर लागवडी करण्यासंदर्भात किंवा माणसाच्या आहारामध्ये त्याचं प्रमाण वाढावं ह्यासाठी शासनानं मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेला आहे. बरं, खऱ्या अर्थानं श्रोते हो, आपण 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून कृषीभूषण सर्जेराव आप्पासाहेब पाटील यांना ऐकत आहात. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जनरेशन गॅप, आधुनिक जीवनशैली आपण जगत असताना नाचणीचं महत्त्व त्याने अधोरेखित केलेलं आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे की नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहतील हाडे मजबूत कायम, हेच त्यांना सांगायचं आहे. आरोग्याच्या प्रति नेहमी नाचणीचं महत्त्व आहे. या दृष्टीनं आपण उन्हाळी नाचणी या पिकाकडे कसे वळालात? उन्हाळी नाचणी लागवड हा एक महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण असा प्रयोग झाला आणि देशामध्ये कुठेही उन्हाळ्यामध्ये ते समरमध्ये नाचणीचं पीक घेतलं जात नाही. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त 2018 साली त्यांनी एक आदेश दिला की विदाऊट हंगामामध्ये नाचणी, वरी अशा प्रकारचे मिलेटचे सीड्स प्लॉट घेता येतात का, बीज उत्पादन बघा, असा आदेश महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं शेंडा पार्कला एक संशोधन केंद्र आहे. त्या शेंडा पार्कचे प्रमुख होते डॉक्टर सुनील कराड. तर त्यांना आदेश दिल्यानंतर महाबीजचे कोल्हापूरचे इनामदार साहेब
आणि सुनील कराड आणि आम्ही काही शेतकरी माननीय आयुक्त साहेबांना मीटिंगसाठी बोलवलं त्यांनी, आणि त्यांनी आम्हाला तो आदेश दिला. आदेश दिल्यानंतर शक्य अशी बाब नव्हती ते, पण शक्य करून दाखवले. अशक्य अशी बाब होती आणि ती शक्य आम्ही कशी करून दाखवली तर डॉक्टर सुनील कराड असो, डॉक्टर इनामदार साहेब असो, किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभागचे त्यावेळी वाकुरे साहेब होते, त्यांनी आम्ही सर्वांनी एकत्र चर्चा केली आणि आम्ही एक शेतकऱ्यांच्यापर्यंत गेलो. तर शेतकऱ्यांनी आम्हाला पसंती दिली नाही की कसं शक्य आहे, बिगर हंगामामध्ये तुम्ही कशी काय नाचणी पिकवा म्हणताय, अशा प्रकारचं एक त्यांनी आव्हान आम्हाला तयार दिलं. त्यावेळी डॉक्टर सुनील कराड म्हणले की शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर मी माझ्या पगारातून देतो, पण हा प्रयोग तुम्ही शेतकऱ्यांनी करावा अशी माझी त्यांना विनंती आहे. असं करून इनामदार साहेब असतील, जिल्हा कृषी अधिकारी त्यावेळी वाकुरी साहेब होते, त्यांनी फोर्स आम्ही करून ते लोक तयार झाले. तयार झाल्यानंतर पहिल्या वर्षी 2018 साली पश्चिम भागामध्ये पन्हाळ्याच्या नाचणीचे 15 एकरवरती 16 शेतकऱ्यांनी यशस्वीरित्या लागवड केली आणि त्याचे बीज उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे बीज उत्पादन आम्ही घेत असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या. कुठल्याही डिपार्टमेंटकडं, महाराष्ट्र शासन कृषी विभाग असो किंवा विद्यापीठ असो, कोणाकडे ही टेक्नॉलॉजी उन्हाळ्यामधल्या नाचणी पिकाची उपलब्ध नव्हती आणि हे कसं करायचं हे आव्हान होतं. तर या अनुषंगानं आम्ही विद्यापीठाच्या अनेक शास्त्रज्ञांशी संपर्क साधला. डॉक्टर पिसाळ सर असतील किंवा अशांबरोबर आम्ही संपर्क साधून त्याच्यावर एक बैठक लावली, त्या 15 शेतकऱ्यांची आणि काही शास्त्रज्ञांची बैठक लावली. तर त्या बैठकीमध्ये असं ठरलं की एक फुले नाचणी हा नाचणीचा वाण आहे आणि त्या वाणाची लागवड आपण सुरुवातीला करूया आणि त्याचं बीज उत्पादन आपण करूया, असं एक त्या 15 शेतकरी आणि विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्याच्यामध्ये जे सहमत झालं. सहमत झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना आम्ही 25 डिसेंबर ते 25 जानेवारी असा बी पेरण्याचा हंगामाची मान्यता त्या शेतकऱ्यांना दिली. त्याच्यानंतर ती लागण 25 दिवसानंतर पुनर्रोप लागण करायला लागत होते. मग त्या शेतकऱ्यांना असं सांगितलं की 25 दिवस म्हणजे 25 डिसेंबर ते 25 जानेवारी आणि 25 जानेवारी ते 25 फेब्रुवारी ह्या दरम्यान त्या नाचणी पिकाची लागवड झाली पाहिजे. अशा अनुषंगानं त्या शेतकऱ्यांना बैठकीमध्ये संपूर्ण समजावून सांगितल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी त्या कामाला सुरुवात केली. त्याच्यानंतर पुढं आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी ते रोपं टाकली. अतिशय चांगली रोपं, थंडी असून सुद्धा चांगल्या प्रकारे नाचणीची रोपं रुजली आणि फेब्रुवारीच्या 25 तारखेपासून लागवडीची सुरुवात झाली. आणि फेब्रुवारीच्या 25 तारखेपासून लागवडी सुरू होत असताना लागवड कशी करायची हा एक मोठा घन प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यात आला. तर पूर्वपास जे आमचे वाड वडील होते ते महाराणावरती नाचणी करत होते. महाराणावरती डोंगर उतारावरती नाचणी करायचे आणि आमचे शेतकरी आम्ही बागायत क्षेत्रामध्ये करायला निघालोय. मग लोकांनी आम्हाला त्यावेळी म्हणजे वेडं ठरवलं. हे चांगली एवढं उत्साहासारखं पैसे मिळवून देणारं पीक आणि असं रुप्त पावत चाललेलं पीक तुम्ही बागायत क्षेत्रामध्ये करताय, तर म्हणजे लोकांनी वेड्यात काढलं ते. आणि असं करीत असताना आम्ही ते धाडस केलं आणि नाचणी कशी लावायची तर चिखल न करता पाणी सोडून नाचणी लावायची. आणि मग त्याच्यामध्ये असा प्रश्न तयार झाला की नाचणीचं अंतर किती असलं पाहिजे. तर नाचणीच्या पिकाची लागवड करीत असताना आम्ही बरेच शास्त्रज्ञांच्या बरोबर चर्चा केली आणि नाचणीचे अंतर ही नाचणीची घन लागवड झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही 15 बाय 25 सेंटीमीटर या साईजवर नाचणीची पुनर्रोप लागण करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याची लागण बरोबर 25 ते 30 दिवसाची रोपं आल्यानंतर त्याची लागण केली. आता प्रश्न उरला की त्याला रासायनिक खतं कसं द्यायची आणि सुरुवातीला कशी द्यायची. मग त्याच्याबरोबर परत आम्ही त्याला परत चर्चा करून अशा प्रकारे करून एकरी 50 किलो युरिया ब्रिकेटची शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं की एकरी 50 किलो तुम्ही युरिया ब्रिकेटचं द्या म्हणून. त्याच्यानंतर एकरी 50 किलो फक्त युरिया ब्रिकेट दिल्याशिवाय अतिशय चांगल्या प्रकारे नाचणीची लागवड झाली. साधारण 1 महिन्यानंतर खूप नाचणी चांगल्या प्रकारे दिसायला लागली. परत ते 90 मला वाटते साधारण 70 दिवसानंतर नाचणी फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आले. त्यावेळी शेतकऱ्यांना आमचा आनंद झाला की खरोखर नाचणीचं फ्लॉवरिंग चांगलं झाले आणि तिची कणसं वर आल्यात आणि खरोखर याचं आम्हाला चांगलं उत्पादन मिळणार. प्रश्न असा झाला की एप्रिलमध्ये नाचणी फ्लॉवरिंगला आली आणि त्यावेळी खूप उष्णता असते
आणि उष्णता असल्यामुळं त्याच्यावर काय परिणाम होतो ही परत आम्हाला धाकधूक वाढली. नाचणी हे असं पीक आहे की माणसाच्या आहाराला जसं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार आहे तसं त्याच्यावर कुठल्याही रोगाचा अटॅक होत नाही. अगदी नागणने 1 ते 2% किरकोळ कीड किंवा एखादे फंगिसाईड रोग येण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे ते सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्थापन त्याचं केलं. त्याचे पाण्याची व्यवस्थापन जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये आपण पाणी देत असताना साधारण 6 पाण्यामध्ये 15 दिवसाच्या अंतरानं आम्ही पाण्याच्या पाळ्या देऊन त्याच्यात चांगल्या प्रकारे पाणी व्यवस्थापन केलं. खूप पाणी देण्याची काही त्याला गरज नाही आणि खताची मात्रा खूप देण्याची गरज नाही, कारण त्याचे जर हे वाढलं तर त्याच्यापासून फाजील वाढ होण्याची शक्यता, उंची वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला लिमिटेशनमध्येच खतं देणं हे त्याला गरजेचं असतं. अगदी. त्याच्यानंतर नाचणी ज्यावेळी 100 दिवसाची झाली त्यावेळी अतिशय त्याची चांगली वाढ झाल्याने दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आमचे शेतकरी खरोखर सुखावले आणि खरोखर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे त्यावेळी त्या शेतकऱ्यांनी हात जोडून आभार मानले. कारण हा असा नाविन्य प्रयोग जे शक्य न होणारं शक्य झाला त्याचा आनंद आम्हाला सर्व शेतकऱ्यांना होता. त्याच्यानंतर आमची हार्वेस्टिंगला जी फुले नाचणी आहे त्याचं हार्वेस्टिंग साधारण 110 ते 120 दिवसामध्ये काढणी झाली. त्यावेळी आम्हाला साधारण एक महाराष्ट्र शासन कृषी विभागच्या वाकूर साहेबांनी आदेश दिला की ह्या पिकाचं तुम्ही मोजणी करा, म्हणजे एका गुंठ्यामध्ये किती नाचणी होती, किती काढ होतात हे बघा. मग त्या अनुषंगानं त्यांनी ते क्रॉप कटिंग करून त्याचे उत्पादन किती निघतं. साधारण उत्पादन आमचा हायेस्ट शेतकरी 28 क्विंटल गेला आणि सरासरी जी काढली ते 22 क्विंटल पर्यंत सरासरी आले एकरी. तर अशा प्रकारे अतिशय चांगलं आम्ही त्याचं उत्पादन घेतलं आणि ते उत्पादन सगळं आम्ही महाबीजला टाईप झालो. महाबीजला करार केलता की हे बियाणं तुम्हाला आम्ही सगळं देऊ आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि ते बियाणं संपूर्ण बियाणं आम्ही महाबीजला पाठवलं. बी म्हणून विकलं, बी म्हणून पाठवलं. योगायोगाने वाईट गोष्ट अशी झाली की समरमध्ये ज्यावेळी आम्ही नाचणी पिकवली त्या नाचणीचं जर्मिनेशन हे कमी आलं, त्यामुळं ते नाचणी आमची रिजेक्ट झाली. पण शेतकरी आनंदात का होता तर आम्हाला नाचणीचं उत्पादन मिळालं. बेण्याचे पैसे नाही मिळून द्यात भले, पण नाचणीचं उत्पादन चांगलं निघालंय हे शेतकऱ्यांना आनंद होता. पहिली गोष्ट, रिजेक्ट जर महाबीजनं बियाणं केलं तर मार्केट भावा एवढंच आम्हाला त्याचे पैसे मिळतात, बेण्याचे पैसे मिळत नाहीत. अशा प्रकारे महाबीजच्या स्कीम, महाबीजचं सुद्धा त्यांच्या रोलप्रमाणे ते गेले. ह्याच्यानंतर आम्ही परत विद्यापीठाशी संपर्क साधला आणि दुसऱ्या वर्षी आम्ही 50 एकर, जवळजवळ 50 एकर नाचणीची लागवड केली. लागवड केल्यानंतर लोकांना ते समजलं की आम्ही लोकांना फोर्स करत होतो, पण दुसऱ्या वर्षी लोक आम्हाला विचारायला लागले की ह्या वर्षी उन्हाळी नाचणीचं बियाणं आहे का वगैरे. तर ह्याच्यापूर्वी काय होत होतं की गॅरंटेड अशी बियाणं मिळत नव्हते नाचणीचे, कुठल्याही बी बियाण्याच्या दुकानात नाचणीचं बियाणं मिळत नव्हतं. तर हे 2018 पासून बियाण्याची निर्मिती जसं जसं आम्ही शेतकरी करायला लागलो तसं तसं त्याच्या बियाण्याचा प्रसार, जातीचा प्रसार, वेगवेगळ्या जाती आल्या. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये आम्ही उतरून चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलं आणि त्याच्या पुढं फुले नाचणीचे ज्यावेळी आम्ही काढ बघितले, जनावरांसाठी जो काढ वापरतो ते साधारण 4 ते 5 टन एवढं एकरी काढ होतात. त्या काढावर सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी प्रयोग केले. ते काढ कडबा मशीनमध्ये कट करायचं, बारीक बारीक तुकडे करून त्याचं मुरघास तयार करायचं. 500 किलोच्या बॅगा आम्ही त्याच्यामध्ये भरतो. 500 किलोच्या बॅग भरून 3 महिन्यानंतर ते जनावरांना आम्ही खाऊ घालतो. अतिशय चांगल्या प्रकारे जनावरांना सुद्धा पौष्टिक चारा मिळून जनावरं सुद्धा ते आवडीनं खातात. त्याला कुठलंही कल्चर वगैरे वापरायची काय गरज नाही, नॅचरल ते प्रक्रिया त्याची तयार होते. बॅगमध्ये मुरगाच्या त्या बंद करायचं त्याला आणि आपोआप नॅचरल हवा बंद, चांगला हवा बंद झालं पाहिजे. कुठलंही हवा जर गेली तर थोडंसं ते फंगस पकडण्याची शक्यता असते. याच्या पुढं जाऊन आम्ही महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या वतीनं आमच्या गावामध्ये एक नाचणी आहारामधले महत्त्व वाढावं या अनुषंगाने एक आम्ही प्रदर्शन घेतलं आणि त्या प्रदर्शनामध्ये आम्ही गावातील महिलांना एक आवाहन केलं की नाचणीचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही तयार करून आणा. आणि अशा प्रकारे गावामध्ये आम्ही ज्यावेळी आवाहन केलं त्यावेळी आमच्या गावातल्या महिलांनी 70 प्रकारचे नाचणीचे खाणारे पदार्थ तयार केले. मग त्याच्यामध्ये नाचणीचे आंबोळे असू दे, नाचणीची इडली असू दे, डोसा असो किंवा नाचणीचे सुकडे असो किंवा नाचणीचे गुलाबजामुन असो, अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ करून 72 प्रकारचे नाचणीचे पदार्थ तयार केले आणि खरोखर ते आम्ही जिल्हाभर त्याचं ती दिली.
बर. तर ह्या अनुषंगाने लोकांनी नाचणी सुद्धा खालीच पसंती केली. वा. अशा प्रकारे हा आमचा प्रोजेक्ट 2018 पासून चालू आहे. 2000 शेतकरी आम्ही विद्यापीठाच्या आणि कृषी विभागाच्या माध्यमातून एकत्र करण्याचं काम केलेलं आहे. विद्यापीठाचा महत्वाचा रोल जो आहे त्याच्या शिफारशी अजून कोणत्याही डिपार्टमेंटला शिफारशी नाहीत. माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सो यांना आम्ही विनंती केलेली आहे की ह्याचं उन्हाळी नाचणीचं एक शेड्यूल तयार होऊ दे आणि ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पर्यंत शेड्यूल गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारे शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळवून देणारे नाचणी पीक आहे. तर ह्या नाचणी पिकावर मोठ्या प्रमाणावर लोकांचं एका बाजूला आरोग्य सुद्धा चांगलं राहील आणि लोकांना सुद्धा चांगला पैसा मिळेल. आणि मिलेट एरा अंतर्गत गाजावाजा झाल्यामुळे नाचणीचे दर दुप्पट तिप्पट वाढलेले आहेत. दुसरं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र शासनाचं हमी भाव सेंटर आहेत काही ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात. तर तिथं आता ह्या वर्षीचा हमी भाव आहे तर 3900 रुपये आहे. आणि जर मार्केट किरकोळ भावाला जरी विकली तर नाचणी 3500 रुपयाच्या वरती दर आहे. तर अशा प्रकारचे शासनानं सुद्धा त्याला फोर्स करून जेणेकरून माणसांच्या आहारामध्ये नाचणी वाढली पाहिजे. कुठला तरी बाहेरचे धान्य आणून आम्हाला महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या लोकांना देण्यापेक्षा अशी धान्य जर रेशन दुकानामधनं जर शेतकऱ्यांच्या किंवा लोकांच्या आहारामध्ये जर दिले तर खरोखर आरोग्यदायी आणि चांगली नाचणी खा आणि निरोगी राहा अशा प्रकारे त्याचं तयार होऊन अनेक प्रकारे लोक ते खातील. अगदीच निश्चितपणे श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण कृषीभूषण सर्जेराव आप्पासाहेब पाटील यांना ऐकत आहात आणि ऑनलाईनच्या माध्यमातले जगभर श्रोते आमचे सर्जेराव आप्पासाहेब पाटील साहेब आपल्याला ऐकत आहात. आणि तुम्ही अतिशय मोलाचा संदेश दिलेला आहे की आरोग्यदायी नाचणी ही प्रत्येकाने खाल्ली पाहिजे. मग मध्यान्ह भोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय आहार सुकडीच्या माध्यमातून देणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आज भारतीय सैन्यांच्या मध्ये सुद्धा याच्या पद्धतीने आपण उल्लेख करत होतात. काय सांगता येईल? तर नाचणीचे आहारामधील महत्त्व जे आपल्या राज्यामध्ये मिलेट्स पिकतात म्हणजे नाचणी, वरी, राळा, राजगिरा किंवा बरटी अशा प्रकारचे राज्यामध्ये आपल्या 6 प्रकारचे मिलेट्स तयार होतात. तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्तानं आपली देशभरात मिलिटरी जे आहे आपल्या देशाच्या जे लोक संरक्षण करतात यांच्यासाठी उत्तम आहार म्हणून एक त्यांनी मिलेट्स म्हणजे जे नाचणी, वरी, राळा, राजगिरा सारखे आहेत, बाजरी अशा प्रकारचे मिलिटरीला देण्याचं एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्या अनुषंगानं खरोखर मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही आमच्या शेतकऱ्यांनी सुद्धा असे प्रयत्न केले की काही घोषवाक्य तयार करून प्रत्येकाच्या शाळेत जाऊन वेगवेगळ्या शाळेत जाऊन मुलांच्या मध्ये कसं नाचणीचं आहाराचं प्रमाण वाढेल ह्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. तर शासनाने सुद्धा ह्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. अगदीच श्रोते हो, खऱ्या अर्थानं कोल्हापूर म्हटलं तर ऊसाचा भाग आला, तिथला गूळ आला प्रसिद्ध, तसं त्या माणसांच्या मध्ये सुद्धा गोडवा आहे. हेच सर्जेराव पाटील बोलत असताना जाणवत असतं की किती पोटाच्या तिळकीनं ते सगळ्यांना सांगतायत, विनंती करतायत की किती आरोग्यदायी ही नाचणी आहे, ही प्रत्येकांच्या आहारामध्ये गेली पाहिजे, प्रत्येकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. अगदी देशाचं संरक्षण करणाऱ्या मिलिटरीपासून, सैन्यांच्या पासून ते शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्यापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी अतिशय पोट तिळकीनं त्यांना सांगितलेलं आहे. पाटील साहेब, आजकाल शेतकरी ऊसाच्या पिकांच्याकडे वळत असताना मग ऊसामध्ये उन्हाळी नाचणीचा प्रयोग कशा पद्धतीने करता येईल, काय सांगता येईल? उन्हाळी नाचणी करत असताना काही शेतकऱ्यांनी आपलं जर नाचणी करून जर रोपं राहिले त्या काही शेतकऱ्यांनी खरोखर ते आपण ऊसात लावून बघूया अशा प्रकारे तो अपघातानं प्रयोग झाला. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण ऊसाचं रिकव्हरी चांगल्या प्रकारे आहे आणि उत्पादन हे चांगल्या प्रकारे आहे. मग काही शेतकऱ्यांनी ते राहिलेली रोपं ऊसामध्ये लावले आणि तो प्रयोग यशस्वी झाला. ऊसाची सरी जर 4 फूट असेल तर 4 फुटाच्या एका साईडला जर नाचणी आपण लावली तर चांगल्या प्रकारे जनावरांना चारा आणि आपल्या गरजेपत आपल्या कुटुंबाला नाचणीचं उत्पादन मिळतं. ज्यावेळी आम्ही त्याचे प्रयोग केले, यशस्वी झाले, जनावरांना वैरण झाली, ऊसाचा पाला जे जनावरांना काढ असतात ते चांगल्या प्रकारे मिळालं आणि शेतकऱ्याला खाण्यासाठी सुद्धा नाचणी मिळाली. अशा प्रकारे तो एक यशस्वीरित्या प्रयोग झाला. निश्चितपणे. आणि आपण सातत्याने सांगितलं आलात की महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर हे नेहमी शेतकरी केंद्रित अशा पद्धतीचं विद्यापीठाचं कामकाज व्हावं, विद्यापीठाचं संशोधन व्हावं अशा पद्धतीने ते काम करत असतात. आणि मग ऊस उत्पादक आज महाराष्ट्राचा विचार केला की बऱ्याच भागामध्ये ऊसाचं पीक घेतलं जातं. नेमकंच नाचणी या पिकासाठी जर नाचणी लागवड करायची असेल ऊस उत्पादकांना तर त्यासाठी नेमकं हवामान आणि जमीन कशा पद्धतीची पाहिजे, काय आपला अनुभव आहे?
पारंपरिक पद्धतीनं जे शेतकरी नाचणीची लागवड करत होते ते महाराणावरती किंवा ओसाड जमिनीवरती करत होते. तर अलीकडं बऱ्याचशाच विद्यापीठाकडून टेक्निक मिळायला लागले. उदाहरणार्थ बियाणे नवीन नवीन जाती मिळायला लागल्या नाचणीच्या संदर्भातले, किंवा जे नाचणीला लागणारी खतं, पाणी व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, आमचा उन्हाळ्याचा प्रयोग, अशा प्रकारे हे सगळा अभ्यास करून लोकांनी आता बागायत क्षेत्रामध्ये नाचणी केली पाहिजे. आणि बागायत क्षेत्रामध्ये नाचणी करत असताना जमीन बागायत जरी असली तर चांगल्या प्रकारे त्याचं उत्पादन कमी दिवसामध्ये देतं. आणि ऊसामध्ये चांगल्या प्रकारे ते नाचणी असं पीक आहे की त्याला कीड रोगापासून जर नाचणी हुमणीग्रस्त क्षेत्रात जर आपण केली तर त्या पिकाला हुमणी लागत नाही, नाचणीला अजिबात हुमणी लागत नाही. आमच्या भागामध्ये तो एक चांगला प्रयोग झाला. ज्या ज्या शेतकऱ्यांनी हुमणीग्रस्त ऊसाचे क्षेत्र जे असतात त्याच्यामध्ये लागवड केली, अजिबात हुमणीनं त्या नाचणीला काही केलं नाही. आम्ही केलं त्याचं हुमणीचं काढून बघितलं खाली. अशा प्रकारे नाचणी हुमणीग्रस्त क्षेत्रामध्ये सुद्धा नाचणीची विद्यापीठा आम्ही म्हणणं मांडलेलं आहे. तर नाचणीमध्ये जी लागवड आहे ती हुमणीग्रस्त क्षेत्रामध्ये सुद्धा काही करायला हरकत नाही. पाण्याचा चांगला निचरा होणारी जर जमीन असेल तर सगळ्यात चांगली थोडी चिगळाची किंवा ओलसर जमीन राहणारी ती नसावी, निचरा चांगली होणारी असावी. आणि उन्हाळा असल्यामुळे हवामानाचा काही प्रश्नच नाही. वातावरणाचा प्रश्न नाही, सूर्यप्रकाश वगैरे खरीपपेक्षा जास्त मिळतो त्याला, चांगल्या प्रकारे त्याची लागवड होते. आणि हंगामाच्या बाबतीत बोलायला गेलं तर मगाशी मी सांगितलं की डिसेंबर टू जानेवारी ते फेब्रुवारी पुनर्लोप लागण, अशा प्रकारेच त्याच्या त्या पिरियडमध्येच त्याचे लागण आणि हे झालं पाहिजे. कारण वराटे जर बघितले तर ही 100 ते 110 दिवसाची वराटे असते अगदी. तर अशा अनुषंगाने अनेक आनंदाची बाब सांगायचं झालं तर 2018 साली गेल्या वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं एक असा क्रांतिकारक वाण काढला, तो फुले कासारे. आणि त्या फुले कासारीच्या आम्ही गेल्या वर्षी ट्रायल घेतला आणि महाबीजला जवळजवळ 20 एकर क्षेत्रावरचं आम्ही बियाणं घेतलं. ते बियाणं सुद्धा यशस्वी झालं. ह्या व्हरायटीचं चांगलं वैशिष्ट्य काय आहे की कमीत कमी उंची वाढणारं, उन्हाळ्यामध्ये अतिशय चांगलं येणारं आणि हार्वेस्टिंगला एकसारखं येणारं. बऱ्याच व्हरायटी अशा आहेत की हार्वेस्टिंगला एका वेळी येत नाही, पण फुले कासारी अशी व्हरायटी आहे की हार्वेस्टिंग एका वेळी होतं. कमी उंची, मिडियम कालावधी, फुले कासारीपेक्षा 10 दिवसांनी कमी आहे. अशा प्रकारे फुले कासारी हा विद्यापीठाचा क्रांतिकारक वाण आहे आणि ह्या वाणाची दोन्ही हंगामासाठी शिफारस करावी अशी विद्यापीठाकडे आम्ही विनंती केलेली आहे. अगदीच श्रोते हो, नाचणीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले नाचणी आणि आताच पाटील साहेबांनी सांगितल्या पद्धतीने फुले कासारी हे दोन वाण अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतावरती अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स देत आहेत. निश्चितपणे नाचणी उत्पादक शेतकऱ्यांनी याचा विचार करायला हरकत नाही आणि ऊसामध्ये आंतरपीक म्हणून सुद्धा त्याला घ्यायला काही हरकत नाही. पण एक उन्हाळ्यामध्ये हे नाचणी पीक घेत असताना उन्हाळ्यामध्ये बऱ्याच अन्नधान्याचं हे दुर्भिक्ष असतं पक्ष्यांना वगैरे, तर पक्ष्यांच्या पासून काय त्रास होतो, याला पक्षी खातात? नाचणी या पिकाला कुठलंही पक्षी म्हणजे फारसं खात नाही, किरकोळ 1-2% पक्षापासून नुकसान होतं. वन्य प्राणी सोडलं तर नाचणी या पिकाला कुणाचे नुकसान होत नाही. तर वन्य प्राणी हे आमच्या भागामध्ये गवारल्यासारखं आहे तर लोकांनी त्याच्यासाठी ते केलेलं आहे. निसर्गामध्ये असं आहे की निसर्गामध्ये प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे. त्याच्याप्रमाणे गवा असेल, जनावर असतील, रानटी जनावर असतील, हे प्रत्येक आपापलं काम करीत असणार, पण आपण त्याचा सुरक्षितता करून आपलं पीक वाचवण्याचा आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. अगदी अगदी. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळ्यामध्ये लागवड केली नागलीची तर काढणी हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. तर त्यासाठी मजूर मिळणं, मजुरांची उपलब्धता, तो खर्च असं वाढतो. तर या दृष्टीने काही आधुनिक यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने काढणीसाठी काय आहे? आता नाचणीच्या काढणीच्या बाबतीत बघायचं झालं तर खूप सोपं आहे. कारण एप्रिल आणि मे मध्ये उन्हाळ्याची नाचणी, एप्रिल आणि मेच्या दरम्यान उन्हाळ्याच्या नाचणीची काढणी होते. नाचणीची काढणी ही छाटून करावी लागते. त्याची कणस जर छाटून आपण काढून तर फारसा खूप असा खर्च येत नाही. 10 लेबर असले तर 1 एकरची छाटणी करतात. आणि मळणीच्या बाबतीत जर बघितलं तर मळणीच्या बाबतीत आता वेगवेगळ्या वेगवेगळे मळणी मशीन तयार केलेले आहेत. तर त्या मशीनचा वापर सुद्धा करून त्याची मळणी करता येते. आमच्या मीटिंगमध्ये एक असा विषय झाला की आज विस्तार समितीची एक बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये डॉक्टर प्रशांत कुमार पाटील, कुलगुरू माननीय महात्मा फुले कृषी विद्यापीठावर यांनी एक डेमो आम्हाला दाखवला.
तर नाचणीची जर आपण काढणी केली तर एका वेळी ती नाचणीची कणसं आपण मशीनमध्ये घालायचे आणि ती नाचणी मळून त्याचं क्लिनिंगसुद्धा शेतामध्ये होतं आणि खूप छोट्या किमतीमध्ये ते दापोली कृषी विद्यापीठानं ते मशीन तयार केलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याने तो डेमो दाखवल्यानंतर ते आम्हालाही पहिल्यांदाच बघायला मिळालं की ते काढणीनंतर क्लिनिंग ग्रेडिंग कसं होतं. तर अशा प्रकारचं छोटं सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारं असं ते यंत्र आहे. ते यंत्रसुद्धा आज आम्हाला डेमो दाखवला आणि ते शेतकऱ्यांनी ते सुद्धा वापरावं. या अनुषंगानं आमच्या ज्या उन्हाळी नाचणीचे आम्ही वेगवेगळे प्रयोग केले त्या प्रयोगाला डॉक्टर गडाख सर म्हणून आता जे पंजाबराव कृषी विद्यापीठाला आहेत त्यांनी सुद्धा त्याला भेट दिलेली आहे. त्याच्यानंतर कृषी विद्यापीठाचे वेगवेगळे अधिकारी मग गजानन खोत असतील किंवा आपले पिसाळ सर आहेत किंवा आता जे सध्या शेंडा पार्कला आपले संशोधन केंद्रावरती सुनील कराड सर आहेत. तर ह्या आमच्या प्रयोगाला डॉक्टर पिसाळ सर म्हणा किंवा डॉक्टर सुनील कराड सर होते आणि आता सध्याचे जे शेंडा पार्कला इन्चार्ज आहेत ते योगेश बन. तर योगेश बननी सुद्धा आता 2 वर्षामध्ये चांगलं त्याला ग्रीप दिलेले आहे. त्यांनी लागणीपासून किंवा प्रक्रियापर्यंत वेगवेगळे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे, प्रात्यक्षिक देण्याचा प्रयत्न केला आहे आणि शेतकऱ्यांनी त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे. त्याशिवाय गगनबावडा आसपासचे जे तालुके आहेत त्या तालुक्यातल्या महिला शेतकरी असतील किंवा शास्त्रज्ञ असतील किंवा कृषी विभागचे अधिकारी ह्या प्रयोगाला भेट देतात आणि विशेष एक मला असं सांगायचं आहे की कोल्हापूर जिल्ह्याला जिल्हाधिकारी माननीय राहुल रेखावर साहेब होते. त्यांनी सुद्धा गेल्या वर्षी 2023ला आंतरराष्ट्रीय तृणधान्याच्या निमित्तानं आपला फौजफाटा घेऊन आमच्या शेतामध्ये जवळजवळ 2 तास त्या पिकाची आमची पाहणी करून आम्हाला त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. तर या कामामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे माननीय डॉक्टर प्रशांत कुमारजी पाटील जे आहेत त्यांनीही आम्हाला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं आहे. त्याचबरोबर सचिन दानंद पाटील संचालक कृषी विस्तार शिक्षण किंवा पिसाळ सर आहेत म्हणा किंवा अनेक असे काही शास्त्रज्ञ आहेत. तर त्यांनी त्या प्रयोगाला भेटी देऊन आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. तर ह्या अनुषंगाने आम्ही काही कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी आहेत ते शेतकरी आपलं जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं म्हणजे जे आपलं कृषी विद्यापीठाचं प्रसारणाचं जे विस्ताराचं काम करतं तिथं दत्तात्रय पाचरणे व्यवस्थापक जे आहेत त्यांनीही आम्ही त्यांच्याकडे शेतकरी पाठवून दिले. त्यांनीही आम्हाला चांगल्या प्रकारे आमचे जे 2000 शेतकरी जवळजवळ महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ज्यावेळी व्हिजिट दिला त्यांनी त्यांना मार्गदर्शन आम्हाला चांगलं केलेलं आहे. आमच्या शेतकऱ्यांचाही त्यांना फीडबॅक आलेला आहे. ह्या अनुषंगाने सर्व असं लोकांनी ह्याच्याकडे वळलं पाहिजे. वेगवेगळे भाग असतात, विद्यापीठालाही वेगवेगळ्या भागानुसार टेक्नॉलॉजी देणं गरजेचं असतं. तर आपण सर्व श्रोते फुले कृषी वाहिनी 90.8 FM वर आपण ऐकतोय सर्व शेतकरी. तर या वाहिनीचा खरोखर या वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अगदी सर्वसाधारणपणे आपल्या विषयाच्या शेवटाकडे जात असताना तर उन्हाळी नाचणी हे जे आपण सगळी यशोगाथा मांडलेली आहे तर त्याचं जर इकॉनॉमिक्स जर बघितलं आपण लागणीपासून काढणीपर्यंत तर कशा पद्धतीनं हे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे सांगता येईल? त्याचं अर्थशास्त्र जर आपण बघितलं तर नाचणी ही साधारण 120 दिवसाचं पीक आहे. तर 120 दिवसामध्ये नाचणीचा उत्पादन खर्च लागणीपासून जो काढणीपर्यंत आहे त्याचे पूर्ण आम्ही त्याचं एक रेकॉर्ड ठेवलं आहे. तर नाचणीचं आपल्याला बियाणं किती लागतं तर साधारण 1 ते 1.25 किलो लागतं. त्याच्यामध्ये आपण 100 रुपये खर्च करतो आणि त्याच्या ज्या अंतर्मशागती असतात त्या आंतर मशागतीसाठी साधारण एक आम्हाला 5,000 रुपये खर्च येतो एकरी. आणि साधारण खताच्या बाबतीत केलं तर खतं रासायनिक खतं खूप कमी लागतात. 50 किलो झालेलं तर 1-2,000चा खर्च असतो. त्याशिवाय शेणखत आणि त्यांना येणाऱ्या मजुरीचा खर्च अशा प्रकारे त्याचं जर बघितलं अर्थशास्त्र तर साधारण 18,000 ते 22,000 रुपये एवढा त्याला खर्च येतो एकरी. आणि तो खर्च आणि त्याच्या पुढं आपण उत्पादन बघितलं तर उत्पादनाच्या बाबतीत साधारण सरासरी काही शेतकऱ्यांना 22 क्विंटल ते 28 क्विंटल पर्यंत गेले. सरासरी आपण 20 क्विंटल जरी उत्पादन एकरी तर शासनाच्या हमीभाव सेंटरला जर विकलं तर 3900 रुपये रेट आहे. साधारण 75 ते 80,000 रुपये शासनाच्या हमीभावला होतात. लोकल मार्केटला जरी विकलं 3 ते 3,500 तर 60 ते 65,000 रुपये होतात. अशा प्रकारे तो 20,000 जरी खर्च गेला तरी 40,000 रुपये नेट प्रॉफिट शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये मिळतं. गुंठ्याला साधारण 1,000 रुपये मिळतात आणि कमी दिवसामध्ये
आणि फारसं जमिनीला न त्रास देणारं, जमिनीतलं न कमी खाणारं पीक असं हे आहे. तर त्याच्याशिवाय अनेक असा प्रयोग आमचा आहे की जो काड आहे त्या काडाचं उत्पादन आम्हाला 4 ते 5 टन मिळालं. काड सुद्धा उत्पादनात जर आपण हिशोब केला तर काही गोटेवाले आमच्याकडून साधारण 4.5 ते 5 टन जे काड निर्मिती होते ते 2.5 ते 3 रुपये किलो प्रमाणे ते गोटेवाले घेऊन जातात. तर त्याचं जर उत्पादन बघितलं तर साधारण 10,000 रुपये आम्हाला नेट प्रॉफिट त्याच्यामध्ये होतं. एकरी 10,000 रुपये काडापासूनचं उत्पादन होतं. तर ते 50% खर्च नाचणीच्या जो उत्पादनावर आला त्या काडामध्ये निघतो. अच्छा, असं एकंदरीत केलं तर जवळपास 90,000 ते 1,00,000 रुपये एकरीपर्यंत त्याचं उत्पन्न मिळायला काही हरकत नाही. अशा पद्धतीची ही यशोगाथा आहे. निश्चितपणे शेतकरी बंधूंनो, अतिशय छान पद्धतीनं सर्जेराव आप्पासाहेब पाटील सर हे आपल्याला सांगत आहेत. हे झालं तुमचं लागवडीपासून ते काढणीपर्यंत आणि मार्केटिंगपर्यंत. आता आपण लागवडीपासून काढणीपर्यंत आणि विक्रीपर्यंतचा आपण चर्चा केली उन्हाळी नाचणीच्या संदर्भात. आता याच्या पुढे जाऊन सुद्धा शेतकरी हा एक उद्योजक व्हावा अशा पद्धतीचे सन्माननीय कुलगुरू साहेबांची संकल्पना होते आणि त्या माध्यमातून ॲग्रो आयडॉल्स नावाचा कन्सेप्ट त्यांनी विद्यापीठामध्ये राबवला आहे. या दृष्टीने तुम्ही एक यशस्वी प्रयोगशील शेतकरी आहात. पुढे जाऊन तुमची उद्योजकाची भरारी कशा पद्धतीने यातनं होऊ शकते, काय सांगता येईल? आम्ही सर्व शेतकरी हे कुठलंही पीक घेत असताना पीक घ्यायचं, त्याचं ते हार्वेस्टिंग करणं, काढणं, विकणं, ह्याचा अशा प्रकारे शेतकरी आमचा असतो. तर त्याच्या पुढे जाऊन आम्ही एक छोटा धाडसी प्रयोग करण्याचा प्रयोग केला. तर त्याच्यासाठी आम्ही छोटं मिनी एक युनिट उभा केलं. तर बिस्किट तयार करणे, बेकरी युनिट तयार केलं. तर मिलेटची जी बिस्किट आहेत, वरी, नाचणा किंवा बाजरी, ज्वारी अशा प्रकारची बिस्किट आहेत, ते बिस्किट तयार करण्याचं छोटं युनिट साधारण ते 1.5 लाखापर्यंत आम्हाला युनिट तयार झालं. आणि त्या युनिटमध्ये नाचणी आणि गूळ अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे बिस्किट तयार केले. प्रत्येक ह्याला नाचणी आणि गूळ वापरून चांगल्या प्रकारे त्याचे बिस्किट तयार केले. उदाहरणार्थ नाचणी आणि गुळाचे बिस्किट, वरी आणि गुळाचे बिस्किट, उपवासाचे बिस्किट किंवा बाजरीचे बिस्किट, ज्वारीचे बिस्किट, बरटीचे बिस्किट, अशा प्रकारे राळ्याचे बिस्किट, अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आम्ही बिस्किट तयार केले आणि गजानन फूड्स या नावानं आम्ही ते मार्केटमध्ये आणले. आणि दुसरा एक आम्ही आता प्रयोग चालू केला की नूडल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या नूडल्स आणि वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये. नाचणीच्या फ्लेवर कशाचा द्यायचा, तर शेवग्याचा फ्लेवर द्यायचा किंवा अशा प्रकारचे फ्लेवर त्याला द्यायचे. आणि तो एक आम्ही 11 प्रकारच्या नूडल्स करायचा प्रयत्न चालू करतोय. आम्हाला 1 महिन्याभरात त्याचं छोटं युनिट उभा करायचं आहे. तर ही नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे छोटं युनिट मी का वापरतोय शब्द, तर सर्वसामान्य शेतकऱ्याला हा प्रयोग उभा करता आला पाहिजे म्हणून अशी छोटे छोटे टेक्नॉलॉजी आहेत. कोल्हापूरला एक कोणार्क कंपनी आहे कागल MIDCला, तर चांगल्या प्रकारे ती टेक्नॉलॉजी आपल्याला देतात आणि छोटे युनिट देतात. साधारण दिवसाला 100 किलो 125 किलो छोटं युनिट असून सुद्धा 125 ते 125 किलोपर्यंत त्याच्यात बिस्किट वेगवेगळी तयार होतात. बिस्किट तयार करत असताना मार्केटमधल्या साईजचा विचार करायला लागतो. वेगवेगळ्या बिस्किटच्या साईज 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 15 ग्रॅम. काही आता चहाचे अमृततुल चहाचे गाड्या असतात, 33 ग्रॅमचे बिस्किट मिळतात. त्या प्रकारचे सुद्धा ते 25 ग्रॅमचे करण्याचं पूर्ण ट्रेनिंग आम्ही घेऊन हा प्रकारे चांगल्या प्रकारे आम्ही उद्योग चालू केलेला आहे. आता अलीकडेच उद्योग चालू केला आहे. खरोखर माननीय कुलगुरू साहेबांनी आम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यावर मार्गदर्शन केलं आणि आम्ही तो खरोखर उद्योग त्याचा वाढवायच्या विचारात आहे. अगदीच सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांच्या संकल्पनेतला ॲग्रो आयडॉल्स आपल्या माध्यमातून सर्जेराव आप्पासाहेब पाटील यांच्या माध्यमातून गजानन फूड्स या फूडच्या नावानं ते मार्केटमध्ये आलेले आहेत आणि आमचा उत्पादक शेतकरी आता उद्योजक शेतकरी म्हणून येऊ घातलेला आहे. त्यांनी जवळजवळ 6 मिलेट्सपासूनचे गजानन फूड्स बिस्किट्स तयार केले आहेत, नूडल्स तयार केले आहेत आणि श्रोते हो, खऱ्या अर्थानं नाचणीमध्ये कॅल्शियम हे 364 मिलीग्राम प्रति 100 ग्रॅम असतं. त्याबरोबर तंतुमय पदार्थ हे 11 ते 20 ग्रॅम इतक्या मोठ्या प्रमाणावरती असतात आणि रायबोफ्लेविन म्हणजेच व्हिटॅमिन B2 हे 0.17 मिलीग्रॅम हे नाचणीमध्ये असतं. अशा पद्धतीची ही आरोग्यदायी नाचणी प्रत्येकाला आपल्याला हव्यावेशी वाटेल, आपल्या प्रत्येकाचं आरोग्य सुधारेल अशा पद्धतीची ही नाचणी आहे. आणि या 6 मिलेटच्या माध्यमातून हे गजानन फूड्स जे प्रोडक्ट्स आपल्या मार्केटमध्ये येऊ घातलेले आहेत. निश्चितपणे त्याच्यामध्ये त्यांनी सेंद्रिय गुळाचा समावेश केलेला आहे आणि हे अतिशय आरोग्यदायी पद्धतीचे गजानन फूड्सचे प्रोडक्ट्स आपल्या मार्केटमध्ये येऊ घातलेले आहेत. निश्चितपणे
आपण सर्व श्रोत्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि अशा पद्धतीच्या चांगल्या पद्धतीचा आमचा शेतकरी, प्रगतशील शेतकरी हा कृषी उद्योजकाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी वाटचाल करत आहे, ही निश्चितच आपल्या सगळ्यांच्यासाठी आनंदाची आणि अतिशय चांगल्या पद्धतीची गोष्ट आहे. आणि येऊ घातलेल्या काळामध्ये आपल्याला आरोग्यदायी फूड्स हे नाचणीच्या माध्यमातून कृषीभूषण सर्जेराव आप्पासाहेब पाटील हे आपल्याला देऊ इच्छित आहेत. आपण निश्चितपणे ही अभिनंदनीय बाब आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं पाटील साहेब आपलं खूप खूप अभिनंदन. हा आपला उपक्रम चांगला आहे आणि गजानन फूड्सला चांगले दिवस येऊ, चांगलं त्यातून प्रोडक्शन तुमचं बाहेर पडो आणि चांगल्या ग्राहकांच्यापर्यंत चांगलं अन्न हे तुमच्या माध्यमातून त्यांना मिळो, हीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. शेवटी आपण विषयाच्या शेवटाकडे जात आहोत. श्रोते हो, आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, शंका असतील आणि आरोग्यदायी उन्हाळी नाचणीच्या संदर्भात आपल्याला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर मी त्यांचा मोबाईल क्रमांक देत आहे. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9403 44 96 30. मी पुन्हा एकदा त्यांचा नंबर सांगतोय 9403 44 9630. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो 9403 44 96 30. तर जरूर आपण कृषीभूषण सर्जेराव आप्पासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि उन्हाळी आरोग्यदायी नाचणी या पिकाविषयी किंवा त्याच्या प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विषयी अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना पाटील साहेब, आमच्या श्रोत्यांसाठी आपण काय सल्ला देऊ इच्छिता? श्रोत्यांसाठी सल्ला देत असताना आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाची फुले कृषी वाहिनी 90.8 ही ऐकत आहात. तरी श्रोत्यांना किंवा सर्वांना मला सांगायचं आहे की नाचणी खाण्याचं आरमान वाढवलं पाहिजे, सर्वांनी वाढवलं पाहिजे. तुमचं बेट बॉडी सगळं चांगलं राहील आणि शेतकऱ्यालाही 4 पैसे चांगले मिळतील आणि आपण खरोखर जी आपली श्रीमंती आहे, शरीराची श्रीमंती, संपत्ती चांगली पाहिजे. पैसा येतो जातो सगळं असतं, पण आपलं आरोग्य आणि वय जर बघितलं तर कमी वयात आता मुलं जातात, कमी वयात डायबिटीस लोकांना होतात, वेगवेगळे आजार होतात. तर हे न होण्यासाठी आपण अशा प्रकारचे मिलेटच्या आहारामध्ये प्रमाण जर वाढवलं तर खरोखर आपली भविष्यातली पिढी चांगली आणि सक्षम बनल. अगदी निश्चितच श्रोते हो, सर्जेराव पाटील साहेब यांनी अतिशय चांगली मोलाचा सल्ला दिलेला आहे. सुदृढ आरोग्य आणि सुदृढ भविष्यातील पिढी याच्यासाठी आपले जे पारंपरिक पिकं होते, जे पौष्टिक तृणधान्य, पौष्टिक मिलेट्स जे होते ते आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. आणि सर्व महिला भगिनी आदरणीय कृषीभूषण सर्जेराव आप्पासाहेब पाटील यांना ऐकत असाल तर आपलं किचन हे कलरफुल असलं पाहिजे, रंगीत असलं पाहिजे. हे सगळे 8-6 मिलेट्स सांगितले पाटील साहेबांनी. या सगळ्या मिलेट्सने आपले किचन सजलं पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये, आपल्या मुलांच्या आहारामध्ये आपलं आरोग्य सगळ्यांचं आपल्या हातामध्ये आहे. तर या मिलेट्सच्या माध्यमातून आम्ही तुमचं सुदृढ आरोग्य घडवण्याचं काम, याची जबाबदारी आपल्यावर सर्जेराव आप्पासाहेब पाटील यांनी दिलेली आहे. पाटील साहेब, बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांसाठी आपण उन्हाळी आरोग्यदायी नाचणी आणि त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयीची इत्थंभूत माहिती आपण दिली. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं, ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे जगभरातले श्रोते असतील त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या वतीने आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आपले खूप खूप आभार आणि आपल्या भावी निरामय आरोग्यदायी जीवनासाठी खूप खूप सदिच्छा. धन्यवाद.